आता सुट्टे पैसे मागत फिरायला लागणार नाही, कारण सरकारनं अशी एक घोषणा केली आहे की सुट्ट्या पैशांचं टेन्शन मिटलंच असं समजा. घोषणा काय ते सांगते, पण आधी काय व्हायचं की ATM मधून पैसे काढताना सहसा 100, 200 किंवा 500 रुपयांच्या नोट्स आपल्याला मिळायच्या आणि मग शेअरिंग रिक्षानं किंवा बसने प्रवास करायचा म्हटलं किंवा काही किरकोळ खरेदी करायचं म्हटलं की पैसे सुटे करण्याचं टेन्शन असायचं. पण आता सरकारने स्पष्ट केलंय की देशात छोट्या नोट्सची अजिबात कमतरता नाही आहे. वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी म्हटलंय की RBIनं स्मॉल व्हॅल्यू डिस्पेन्सर नावाचा एक पायलट प्रोजेक्ट सुरू केलाय. या खास ATM मधून आता 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोट्स मिळणार आहे. या वर्षीच्या म्हणजे 26 फेब्रुवारीपर्यंत RBIनं 10 रुपयांच्या 439 कोटी, 20 रुपयांच्या 193 कोटी आणि 50 रुपयांच्या 130 कोटी रुपयांचा पुरवठा केला. मागच्या वर्षी याच 10, 20 आणि 50 रुपयांच्या नोटांचा पुरवठा क्रमशः 180, 150 आणि 300 कोटी इतका झाला होता. छोट्या नोट्स आणि कॉइन्सने लहान व्यवहार जे आहे ते करणं इझी होतं. त्यासाठी तसं आता या नव्या ATM प्रोजेक्टमुळे छोट्या रकमेच्या नोट्स सहजच मिळणार आहे आणि सुट्टे पैसे मागत फिरावंही लागणार नाही. पण तरीही तुम्ही काय प्रेफर कराल, कॅश ट्रान्झॅक्शन की डिजिटल ट्रान्झॅक्शन? कमेंट्स करून नक्की सांगा आणि फॉलो करा लगावबत्ती.